उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळे येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष पिकाच्या नुकसानीची पाहणी मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे पडसाळे येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष पिकाच्या नुकसानीची पाहणी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली। या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे। मंत्री शेलार यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची स्थिती पाहिली आणि शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले। यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार तसेच तहसीलदार निलेश पाटील उपस्थित होते। त्यांनी नुकसानीबाबत प्राथमिक माहिती दिली। शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आले। मला आता प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं 400च्या वर शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि हा अवकाळी आणि वादळी वाराच होता असं म्हणता येईल, कारण 30-40 मिनिटांमध्ये पूर्ण शेत झोपलं आहे, बाग झोपली आहे आणि त्या ठिकाणी असलेला पूर्ण माल जे आहे फळपीक आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। आणि आपण बघितलं तर लक्षात असेल की एका विशिष्ट भागातच ते झालेलं आहे आणि त्यामुळे निसर्गाच्या ह्या पद्धतीच्या एका अर्थाने झालेल्या नुकसानाबद्दल शासनाला विचार करावाच लागेल, शासन विचारही करेल आणि त्यामुळे जे की 400च्या वर शेतकरीसुद्धा असे आहेत त्याबद्दल आणि बागायतदार आमचे फळबागा जे आहेत त्याबद्दल शासनाने निर्णय करावा आणि जास्तीत जास्त जी मदत आहे ती करावी अशीच भूमिका आमची राहील। त्या सगळ्यामध्ये आपल्या शेतकऱ्याच्या अशा निसर्गाच्या एका अर्थाने मी असं म्हणेन निसर्गाचा जो लहरीपणा आहे किंवा त्याच्यातनं आलेलं जे नुकसान आहे यात अजूनही शेतकरी आमचा प्रचंड मेहनत करून जे काम करतो आहे, जसं तुम्ही म्हणालात की या ठिकाणी पाण्याच्या किंवा सिंचनाच्या दुर्भिक्षाचा विषय असताना सुद्धा ज्या पद्धतीने हे फळबाग उभी केली आहे तर जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याबद्दलच मी कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी यावेळी नुकसानग्रस्त शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून शासन त्यांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला।